नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. ओके, फायनली आपण भेटलो आहोत. चला, आज दाखवतो तुम्हाला आमची वैशाली मॅडम काय करत आहे. आणि आजचा हा ब्लॉग हा असा धूप येणारा आहे, वाफ येणारा आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी किचन मध्ये आहे. विषय असा आहे, आज किचन मध्ये वैशाली मॅडम करत आहे तर काय. वैशू सांग. गरमागरम आणि असे खमंग वरणफळ करत आहे. तुमच्या तिकडं या शब्दाला किंवा या पदार्थाला काय म्हणतात ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगावी. बरोबर ना? डाळ ढोकळी, डाळ ढोकळी हे सुद्धा शब्द जेठालाल जसं म्हणतो ना, गुजराती या भाषेमध्ये त्याला डाळ ढोकळी असं म्हणतात. दुसरं काय, चकोते. मी असं ऐकलं होतं की चकोते सुद्धा म्हणतात वैशू, बरोबर ना? कशाला चकोते ह्यालाच म्हणतात ना. अगं अहो हात जळला. बाप, कशाला ती उचललं काय यार. अरे देवा, व्हिडिओ मध्ये प्रँक, व्हिडिओ मध्ये धमाल आणि व्हिडिओ मध्ये ही मस्ती. गरम कढईची कढई तर बघा. अरे देवा, आणि इकडं हे डायरेक्ट गरम कढई. चल 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 चल, बर्फ बर्फ बर्फ. अगं फ्रीज उघडतो, पटकन हात घाल त्याच्यामध्ये. फ्रीजर मध्ये हात घाल, डायरेक्ट बर्फाच्या ह्याच्यात. हा, ठेव त्याच्यातच. आई ग देवा, हिला पोहलं म्हणजे बाळाला पोहलं यार. माझं लक्षच नाही हो, मी गरम कढई ठेवली म्हणून. काय वैशू यार, जरा तरी लक्ष द्यायचं नाही यार. बरं झालं खाली पडली नाही. ए यार, खरंच वाकडीत जात. सांभाळून झालं का व्यवस्थित? बघा, तर आपण पुन्हा एकदा ट्रॅक वरती येऊया. थोडासा ट्रॅक हा कढईनं सरकवला होता, पण ती कढई सुद्धा ट्रॅक वरून खाली पडली नाही. जडला हात, हसू नका ना. जडलं ना मला. जडल्यावर कोणी हसतात का? नाही, हसत नाहीये मी. म्हणतोय ट्रॅक वरून ती खाली पण पडली नाहीये. मी करायला घेतलं आणि ते हे झालं. तर मित्रांनो बघा, म्हणजे किती जबरदस्त एकदम. आमचा ट्रॅक तर सुटला, पण कढईनं तिचा ट्रॅक सोडला नाही. हा, कढई बरोबर त्या अँगल वरती, गॅस वरती अशी एकदम क्रॉस मध्ये बसलेली होती. तर फायनली पुन्हा एकदा आपण आपल्या ट्रॅक वरती येऊया. आणि हा, काय वैशव बोल. काय नाही, खूप जोरात पोहलं का ग तुला? बघू दे इकडं. जाळून घेतलंय हाताला. काय यार वैशू, असं असतं का? लक्षच नाही माझं. या गॅसवर मी गरम केलं. बस कसं पोहलं तुला? तू लक्ष द्यायचं यार. पटकन कढई धरली हातात. बघा हो, माझ्या बायकोला पोहलं यार. काळजी वाटते हो. हो ना, काळजी वाटणारच. हे ह्याच्यात बघ, असं उडतं, ह्याच्यात सगळं उडत असतं. ह्याच्यामुळे ह्याला बाजूला ठेवायचं इशू. तर बघा मित्रांनो, आज माझी बायको करत आहे तर वरणफळ. तर आपण बघूया ही काय काय प्रोसेस करते. आणि हिचे वरणफळ म्हणजे विदर्भ स्टाईल वरणफळ. हिनं खिचडी, हा हो, मी विदर्भाची मुलगी आणि ही विदर्भाची आहे. थोडस हिला पहिले तिखट खायची सवय होती, पण आता ती मला जॉईन केल्यापासून तिनं तिखट खाणं सोडलेलं आहे. फायनली तिनं आपल्यासोबत. आणि आता ती करते वरणफळ. त्याच्यामध्ये बघा टाकत काय आहे, तर पहिले मोहरी टाकलेली आहे. टाकायची आणि तडतड करू द्यायचं. तडतड फुटू द्यायची, म्हणजे तर आवाज झाला पाहिजे. तडतड फुटू द्यायची. तर आता ती टाकत आहे दुसरं मटेरियल. तर बघा, हे वरणफळ इतके छान लागतात ना, जसं आपल्याला म्हणजे एकदम नवीन काहीतरी बेस्ट भेटतं. हा, तर तिने टाकलं आहे जिरे पण टाकलेले आहेत. आणि आपल्याला असं नवीन खाल्ल्यासारखं वाटतं. आणि आज नवीन नवीन पदार्थ खाल्ले पण पाहिजे. तर आता टाकलेला आहे लसण.
लसणाची छान फोडणी आणि वाफ वा. बरोबर वैशू, विदर्भ स्टाईल. बापरे माझा हात गळून आलाय वैशू, हात विदर्भ. दुखतोय. हात दुखतोय माझा. बर, आई ग, काय हात दुखला रे बाबा. बसा इथं. ते बारीक करायची गरज आहे असं वाटतंय मला. कशाला? कारण की माझ्या तत्वज्ञानानुसार हे होतंय बारीक तसंच. कारण की तो लसण पूर्ण एकदम लाल झालाय. त्या लालच होऊ द्यायचं असतं. लालच होऊ द्यायचं असतं. थांबा तुम्ही, मला करू. फायनल त्याच्यात हळद टाकली आहे. पुन्हा हे तिखट आहे. पुन्हा टाकला आहे तुम्हाला शेंगदाणे तिखट. लागतात त्याच्यामध्ये? आता ह्याच्याला मसाला नाही, हे ह्याच्यामध्ये शेंगदाणे नको. सांबार मसाला आणि हे कांदा मसाला. अच्छा, हे सांबार मसाला. दोनच मसाले हा, use सांबार करतो मसाला. आणि हा हा कोणता मसाला इकडे? सांबार मसाला, कांदा मसाला. हा, ओके. तर ठीक आहे फायनली. टाक. टाक टाक टाक. बघा, अशी वाफ निघते याच्यामधून. ओके. फायनली अशा प्रकारे हिनं बनवत आहे आमची बायको. तर मी तुम्हाला जा तिकडे, ठसका लागायला ना, जा. हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर पुन्हा भेटतो. की थोडस ठसका लागतोय ना, त्याच्यामुळं मी तुम्हाला डबल भेटेल. तर हा, आलो पुन्हा मी किचन मध्ये. वरण झालेलं आहे, डाळीचं वरण आहे. आणि इथं झालेलं आहे, मस्त छान फोडणी दिली आणि खूप छान वास येतोय. आणि आता इकडं आपल्या गव्हाच्या पिठाच्या जे पोळ्या असतात ते पोळी लाटून घ्यायची छान आणि त्याला असं कट करायचं. हे बघा, हे कट केलेले जे काही असतात चौकोनी स्क्वेअर जे काही हे असतं त्याचा आकार, त्याला आपण या वरणामध्ये सोडायचं आणि छान असं उकळू द्यायचं त्याला. बरोबर ना विष्णू, मी सांगतोय ते म्हणजे? हो, बरोबर आहे. बरोबर आहे. आणि ते उकळू द्यायचं. उकळल्यानंतर वरण उकळू द्यायचं, त्याच्यामध्ये टाकायचं मग. अच्छा, ओके ओके. वरण पहिले उकळू द्यावं लागेल आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं. ओके. आणि नंतर टाकल्यानंतर ह्याला पण उकळू द्यावं लागेल. याला पण होऊ द्यावं लागतं त्याच्यामध्ये. तर असं आहे. आणि फायनली किचनमध्ये अशा काही गोष्टी करताना सावधगिरी बाळगलीच पाहिजे. कारण की कधी कधी काय होतं की आपलं लक्ष नसतं, कामातल्या कामामध्ये आपल्याला थोडंसं काहीतरी चुकी होऊन जाते त्याच्यामध्ये. आणि आज असं वैशालीकडून झालं. आम्ही आज किचनमध्ये आलो. ओके. आणि ते असं थोडंसं पोळलं. नशीब तिकडे झटकन सोडली. हा, सोडली मी हातातून. त्याला पकडून राहिली असती तर लाल झालं असतं. लाल झालं असतं. एकदा मला पोळलं होतं ना वैशू, मला पण तेल उडालं होतं. मला म्हणजे मी स्वयंपाक करत होतो तेव्हा मग माझ्याच हातावरती आणि पायावरती उडालं होतं. हो ना वैशू माझ्या? मी दाखवलं होतं तुला. त्याला फिरवून घ्या एकदा. ओके. काय करू ह्याला? फिरवून घ्या एकदा, टाक. ओके. त्याच्यामध्ये झालंय ना. आणि हा, येऊ द्या. डाळ ढोकळी हा जो काही प्रकार आहे ना, गुजराती प्रकार आहे. तिथे म्हणजे त्याच्यामध्ये थोडस आंबट वस्तू टाकल्या जातात आणि ते तशा पद्धतीने बनवलं जातं. आणि हा, चिंचाचं काय पाणी वगैरे ना. ओके, ह्या गोष्टी टाकल्या असतात. पण इथं आपण जे करतो ना, सगळा मसाला पदार्थ टाकतो. याच्यामध्ये वेगवेगळे मसाले असतात आणि छान असं त्याला वरण बनवतो आणि टेस्टीदार बनवतो आणि ह्याला उकळू देतो. ते सुद्धा सेमच आहे, फक्त ह्याला नाव शब्दशः म्हणजे प्रांतानुसार थोडंसं वेगवेगळं आहे. ते गुजरातीमध्ये ते थोडंसं समोर घे, म्हणजे इकडे सांगणार नाही, तिकडे जागा आहे वैशू, म्हणजे ते खाली पडणार नाही. कारण की खाली जर पडलं तर मुंग्या पुन्हा होणार. ह्या गोष्टी आजच सकाळी मुंग्या काढल्यात. आज सकाळी मी पूर्ण साफ केलेला आहे आणि आता संध्याकाळी सुद्धा मी इथं किचन मध्ये खूप वेळ क्लिनिंग केलेली आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेव कधी पण. आणि झाल्यानंतर खालचं पुसून घेतात. बरं. तर हा बघा, हे असे स्क्वेअर झालेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये ही टाकत आहे. बरोबर वैशू? हा, खूप छान झालंय. अजून सुद्धा कढईच्या जवळ हात नेऊ नकोस, पोळेल डबल. बघा मित्रांनो, असे गरमागरम विदर्भ स्टाईल वरणफळ तयार आहे. त्याच्यावर सोडायची तुपाची धार आणि असं खायचं.
काय मस्त केलंस यार वैशू. खरंच बघा मित्रांनो, किती छान बनवलंय माझ्या बायको ना, विदर्भ स्टाईल. वा वा वा. मस्त झालेत वरणफळं. तर फायनली छान झालेत ना. मस्त. वा, विदर्भ स्टाईल वरणफळं बनवलेले आहेत. आता आम्ही जेवण करूया. चला, आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. तर बघत राहा, हसत राहा, खेळत राहा आणि पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कनेक्ट राहा आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, ओके वैशू, बाय बोल. बाय.